श्री स्वामी समर्थ. मी संगीता. माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन 2026मध्ये स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन 20 मार्चला आहे. कारण आज पाडवा आहे आणि पाडव्याच्या दिवशी हा व्हिडिओ मी टाकते. आणि स्वामी समर्थ महाराजांच्या प्रत्येक दरवर्षी मी इतके व्हिडिओ टाकते, कोणत्या सेवा करायच्या, काय करायच्या, आणि बऱ्याच लोकांनी सेवा कोणत्या करावा, कसा स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन साजरा करावा ही माहिती टाकलेली आहे. तुम्ही व्हिडिओ पण पाहिले असतील आपल्या चॅनलवर जाऊन पण तुम्ही बघू शकता. जर आता स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन तुम्ही खूप लोकांची इच्छा असते सेवेकरांची की स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त आपण गुरुचरित्र पारायण करावं 7 दिवसाचं. 7 दिवस जर आपल्याकडे वेळच नसेल तर त्या लोकांनी काय करावं, स्वामी समर्थ महाराजांची मनापासून गुरुचरित्र पारायण जर करायचं असेल किंवा याच्या व्यतिरिक्त अशा बऱ्याच सेवेकरांची इच्छा असते की आपल्या स्वप्न आपल्या मनामध्ये काहीतरी आहे आणि स्वामींच्या आशीर्वादाने ते 100% पूर्ण झालेलं आहे किंवा पूर्ण होणार आहे आणि आपल्याला स्वामींची सेवा करायची एक आतून एक इच्छा असते. अशा लोकांनी उद्या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त मी तुम्हाला 2 महत्त्वाच्या सेवा सांगणार आहे. म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा आणि त्या सेवा नक्की करा. जे नशिबामध्ये नाही ते सुद्धा 100% स्वामी समर्थ महाराजाच्या आशीर्वादाने तुमच्या नशिबामध्ये मिळेल तुम्हाला. तर मग चला सुरुवात करूया. पूर्ण व्हिडिओ पहा, जास्त मोठा व्हिडिओ बनवणार नाही. स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आहे तर 20 तारखेला आहे. 20 मार्च 2026ला स्वामींचा प्रगट दिन आहे आणि वार शुक्रवार आहे. आणि हा दिवस माता लक्ष्मीला पण समर्पित असतो. आणि या दिवशी गुरुवार जो आहे आदल्या दिवसा पाडव्याचा, या दिवशी आपल्या स्वामीचा दर गुरुवारी आपण स्वामीसाठी स्पेशल स्वामींची सेवा करतच असतो. आता हा शुक्रवार आलेला आहे. दोन्ही दिवस आपल्याला स्वामींची सेवा करायची संधी मिळालेली आहे. स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त सर्वांनी जर कोणतीच सेवा करू शकले नाही तर 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करा, नामस्मरण, एक सेवा. अशा तर छोट्या छोट्या मी 5-6 सेवा सांगणार आहे. पण एक असं असतं ना, आतून स्वामींची सेवा करायची, स्वप्न माझं पूर्ण झालं पाहिजे, स्वामींचा आशीर्वाद आपल्या मागे असलाच पाहिजेत. कोणतीही सेवा केली तर स्वामीपर्यंत पोहोचते, फक्त श्रद्धा आणि भाव पाहिजेत. जर तुम्हाला स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त सेवा 1-2 तासाचा वेळ काढून करायची असेल तर गुरु लीलामृत आहे ते स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त तो 7 दिवसाचा सप्ताहामध्ये करत असतात. जर तुम्हाला नाही जमलं 7 दिवसामध्ये तर उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही 20 तारखेला ब्रह्ममुहूर्तावर सकाळी लवकर उठून स्वामींच्या फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर अभिषेक करून फोटोंची पूजा स्वच्छ कपड्यांनी पुसून पूजा करून म्हणजे गुरु लीलामृत जे आहे तर त्याच्यामध्ये सविस्तर सर्व सुरुवातीच्या पानावर माहिती दिलेली आहे की ते कसं वाचावे, त्याचे काय नियम आहेत, कशी सुरुवात करावी, सविस्तर त्या पुस्तकामध्ये सुरुवातीच्या पानावर दिलेलं आहे. तुम्ही गुरु लीलामृत सुद्धा करू शकता. आणि हे जर नाही जमलं तर स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत 21 अध्यायांचं आहे, हे सुद्धा तुम्ही करू शकता. जे नेहमी वाचणारे आहेत त्यांना 2 तास लागतातच. मनापासून शांततेनं प्रत्येक शब्दाचा उच्चार आपल्याला समजला पाहिजे, स्पष्ट वाचन स्पष्ट पाहिजेत आणि जो शब्द वाचतो आपल्याला कानावर आपल्या पडून आपल्या आजूबाजूला बसलेले त्यांना ऐकायला केलं पाहिजे, शांततेनं वाचायला पाहिजेत. ह्या 2 सेवा तुम्ही उद्या करू शकतात. आणि ह्या तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा जेवढ्या लवकर बसाल तुम्ही तेवढ्या लवकर तुमचं संपेल हे पारायण. तर ह्या 2 सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त करू शकता. पहिली सेवा मी सांगितलेली आहे 11 माळी जप नामस्मरण न विसरता करायचं आहे. समजा हे काहीच नाही जमलं तर फक्त 5 मिनिटाची स्वामी समर्थ महाराजांची सेवा जर केली तर त्याच्यामध्ये सर्वच आलं. नामस्मरण पण आलं, गुरुचरित्र पारायण पण आलं, स्वामी चरित्र पारायण आलं, गुरु लीला पारायण पण आलं. फक्त स्वामी समर्थ महाराजांचं अक्कलकोट स्तोत्र आहे का, त्याच्यामध्ये स्वामींचं सर्व काय आहे, आपण कशी प्रार्थना करावी, आपली कोणतीही सेवा स्वामीपर्यंत कशी पोहोचावी, आपल्या मनामध्ये जे भाव आहेत ते स्वामीपर्यंत कसे पोहोचावे, ही डिटेल माहिती अक्कलकोटमध्ये जे अक्कलकोट स्तोत्र आहे का, छोटंच आहे पण त्याच्यामध्ये सर्व काही स्वामींचं आहे. तर ते हे एक पण तुम्ही फक्त 5 मिनिटाचं आहे हे 5 मिनिटं पण तुम्ही हे मनापासून प्रगट दिनानिमित्त जर केलं आणि स्वामींचा आशीर्वाद जर प्राप्त केला तर तुमच्या एवढं पुण्यवान कोणीच नाही. तर ही सुद्धा तुम्ही सेवा करू शकता.
तर स्वामींचं अक्कलकोट स्तोत्र जे आहे तर ही सेवा खूप प्रभावशाली आहे. सर्व काही याच्यामध्ये आलेलं आहे, म्हणून ही सेवासुद्धा करू शकता. नामस्मरण करू शकता. कुठल्याही स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये, मठामध्ये तुम्ही जाऊ शकता. प्रगट दिनानिमित्ताने काही दान करू शकता. भंडारा असतो जागी जागी, तिथं जाऊन पण तुम्ही हे करू शकता, त्याचा लाभ घेऊ शकता. जास्तीत जास्त दिवसभर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे जप करू शकता. उपवाससुद्धा करू शकता. उपवास नाही केला तरी पण चालतो. तर ह्या 3 ते 4 मी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त सेवा सांगितलेल्या आहेत. तर ह्या सेवा आदल्या दिवशी मी म्हणजे आज टाकलेला आहे व्हिडिओ, उद्यापर्यंत सगळ्यांच्या कानावर म्हणजे पोहोचवायचा प्रयत्न करा एक सेवा म्हणून. आणि कोणत्याही हालतीमध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त थोडा वेळात वेळ काढून स्वामींच्या सेवा करा. स्वामीच्या नतमस्तक व्हा. जे काय दुःखामध्ये तुम्ही अटकलेले त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी प्रार्थना करा. तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त सर्वांना कोटी 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 शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.